आज दिनांक 21 जनवरी 2024 रविवार के दिन सुबह 11 बजे अमरावती यहाँ के सुपुत्र प्रमोद खमाट इन्होंने उप जिलाधिकारी पद की परीक्षा 2 मरतबा पास की है। इस अवसर पर इनका भव्य सत्कार किया गया। इस समय प्रमोद खमाट साहब अपनी जिद्द चिकाटी से बहुत ही मेहनत से आज ये पद पर पहुँचे हैं। उस समय ग्रामीण भाग के विद्यार्थी सभी नौजवान विद्यार्थियों को उनकी ओर से आश्वासन दिया गया है कि आप भी ज़्यादा से ज़्यादा तरबियत पढ़ाई हासिल करने का प्रयास करें और ऐसा ही कुछ तो करके दिखाए। हालांकि प्रमोद खमाट जी को बहुत ही मुश्किलों का सामना करते हुए आगे बढ़ने का मौका मिला। इस समय सहायता फाउंडेशन अध्यक्ष समीर पठान, कैलाश चोपड़े, रमेश खमाट, किरण पांडे, आशीष पवार, विलास चोपड़े, कदीर पठान, इब्राहिम शेख, अनिल बड़क, डॉक्टर कृष्णा जेवड़, आकाश चोपड़े, अरबाज पठान, जमील शेख, बाड़ू जमधड़े, तुजाब पठान व अन्य लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। आज आपल्या पंचकृषीतील आपल्या अमरावती येथील आपले शिवभाऊ खमाट साहेब यांची उपजिल्हाधिकारी म्हणून तसेच एक दोन्ही परीक्षेमध्ये त्यांची वर्णी लागली। त्यांनी जे मेहनत, त्यांची जी जिद्द होती त्यासाठी आपल्या पूर्ण फुलंब्री तालुक्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे। त्यामुळे आपल्या सहायता फाउंडेशन तर्फे आज आपण त्यांचा उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करणार आहे। किरण पांडे, आशीष पवार यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा। तुला सगळे सगळ्याच ग्रुप मध्येच घेऊन घ्या। तोंड दिसायला पाहिजे ना। काय जाणं पडत बरोबर तुम्ही जरा तुम्ही बिया ना इथे या पुढे राजू इथे ना इकडून येणार बस युवराले बोलतो सगळे या तुम्ही पुढे या। आता काय करा शांत जरा फक्त एक ग्रुपला घ्या लावा सगळे दोघं चा या दोघं ये राजू बस ना बसतो बस क्या करने नहीं अपने क्या बड़े भैया कैलाश नहीं होना अपने साथ। एकदम नंबर 1 लगी। काट डालना अरबन निकल ले फोटो मैं काटतो यार फोटो। आता तुमचं नाव? माझं नाव प्रमोद लक्ष्मण खमाट आहे आणि मी अमरावती या गावचा रहिवासी आहे, फुलंब्री तालुक्यातील। हो। तर माझ्या अलीकडेच राज्यसेवेमधनं 35व्या क्रमांकानं निवड झाली आहे उपजिल्हाधिकारीपदी। 2 वेळेस परीक्षा पास केली तुम्ही। काय संघर्ष करावा लागलं तुम्हाला याच्यामध्ये? एक मागच्या 4-5 वर्षापासून तयारी करतोय मी, तर अनेक अपयशानंतर यश मिळालंय। तर संघर्ष एक थोड्या शब्दात सांगणं थोडं अवघडच आहे, पण एक सांगेल की
थोडं नियमित अभ्यास करावा लागला आणि परीक्षेला समजून घेऊन अभ्यास करावा लागला. पूर्ण प्रतिक्रिया द्या. म्हणजे घरच्या लोकांचं, तुम्हाला आईवडिलांचं, कोणाचं तुम्हाला सहकार्य लाभलं किंवा मित्राचं असं? हे यश घरच्यांशिवाय शक्य नव्हतं. आई वडील असतील किंवा माझे तिन्ही काका असतील यांचा नेहमीच पाठबळ होतं मला आणि त्यांच्या पाठबळामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे निश्चित या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मला असं वाटतं आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही प्रथमच व्यक्ती आहात. सर यापूर्वी सुद्धा अनेक लोक झाले, अधिकारी झाले. शेख सर असतील फुलंब्री मधले, सध्या आसाममध्ये इन्कम टॅक्स मध्ये. तर म्हणजे इतर लोक सुद्धा अनेक फील्डमध्ये. ग्रामीण भागामध्ये आपल्या एरियामध्ये तुम्ही प्रथम आहे. हो सर, मला वाटतं प्रथम आहे का नाही? आनंद सुद्धा आहे सर. काय इच्छा आहे तुमची? काय करणार तुम्ही आपल्या ग्रामीण भागातील लोकांना, गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, हातमजुरांसाठी, बेरोजगारांसाठी? मला वाटतं एक अधिकारी म्हणून ज्या काही शासनाच्या योजना असतात त्या चांगल्या प्रकारे राबवण्यास प्रयत्न करेल. भ्रष्टाचार कमी करण्यास प्रयत्न करेल. भ्रष्टाचारामुळे लोकांचं खूप शोषण होतं, तर मला वाटतं त्यावर काम करेल. आणि माझं यश हे आसपासच्या गावासाठी मोटिवेशन आहे, तर मी इथलच्या मुलांना मार्गदर्शन करण्यास सुद्धा काम करेल. आज जे मुलं शिकत आहात, जे शिक्षण घेत आहात, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहात? हो सर, नक्कीच. माझं मार्गदर्शनासाठी नेहमीच उपलब्ध राहील. धन्यवाद साहेब तुमचं. आणि तुमच्यापासून आम्हाला अशीच आशा आहे. आम्ही भरपूर ग्रामीण आपल्या फुलंब्री तालुक्यातील आळंद भागातील, उमरावती झालं, आळंद झालं, सताळं झालं, पिपरी झालं, बोरगाव झालं, या भागामध्ये तुम्ही प्रथमच असे व्यक्ती आहात ज्यांनी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा पास केलेली आहे 2 वेळेस. आणि तुम्ही हे बोलले का घरच्या परिवाराचं तुम्हाला भरपूर समर्थन प्राप्त झालं. तुम्हाला फार कष्ट करावं लागले, मेहनतीनं तुम्हाला अभ्यास करावा लागलं, कारण का शिक्षणाला महत्त्व असतं हे तुम्ही दाखवलं. आणि आजकालच्या मुलांना जे शिकत आहात त्यांना तुम्ही काय बोलणार? त्यांना हे सांगेल की प्रामाणिकपणे प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आजकाल जास्त मुलं मी बघतोय ते मोबाईलवर गेम खेळत राहत्या, हे खेळत राहत्या, पण ते काही व्यवस्थित शिक्षण घेत नाही. त्यांना तुमच्यापासून काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे. का आपल्या हे उमरावती आळंदपासून 3 किलोमीटरचं गाव आहे, खेडगाव आहे. तुम्ही लहानपणी सायकलीवर आले असाल आळंदला शाळेमध्ये, किंवा पायी बी आले असेल एखाद्या वेळेस, आहे का नाही? हो सर. लहानपणी तुम्ही 10वीपर्यंत इथेच शिकेल असाल, 10वी 11वीपर्यंत. माझं शिक्षण सिल्लोडमध्ये झालं, हां, नंतर औरंगाबादमध्ये झालं. असं आहे का? हां, पण असेच जे मुलं शिकत आहे आता सध्या शाळेमध्ये, त्यांनी पण काहीतरी तुमच्यापासून बोध घ्यायला पाहिजे. आणि चला ठीक आहे, अजून काही बोलू इच्छित आहे का? नाही सर, सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही माझा सत्कार केला यासाठी धन्यवाद. ओके ओके.